महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। रुग्णवाहिकेचा चालक जेवणासाठी गेला। वाशी रेल्वे स्थानकात 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू। नेमकं काय घडलं? कुटुंबियांचा निष्काळजीपणाचा आरोप। खांदेश्वर दरम्यान धावत्या लोकलमधून तरुणीला ढकलून देण्याच्या धक्कादायक घटनेची चर्चा सुरू असतानाच नवी मुंबईतील वाशी रेल्वे स्थानकात आणखीन एक गंभीर व संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे। CSMT पनवेल लोकलमध्ये प्रवास करत असताना 25 वर्षीय तरुणाला अचानक तीव्र हृदयविकाराचा झटका आला। मात्र रुग्णवाहिकेचा चालक जेवणासाठी गेलेला असल्याने वेळेवर उपचार न मिळाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार हर्ष पटेल असे मृत तरुणाचे नाव असून तो 22 डिसेंबर रोजी दुपारी 1:37 सुमारास चेंबूर येथून पनवेलकडे जाणाऱ्या लोकलमध्ये प्रवास करत होता। प्रवासादरम्यान अचानक तो बेशुद्ध पडला आणि ही बाब लक्षात येताच सहप्रवाशांनी तातडीने रेल्वे पोलिसांच्या हेल्पलाईनवर संपर्क साधला। लोकल ट्रेन वाशी रेल्वे स्थानकात पोहोचताच JRP कर्मचाऱ्यांनी हर्षला 108 रुग्णवाहिकेत हलवले। मात्र धक्कादायक बाब म्हणजे त्यावेळी रुग्णवाहिकेचा चालक जेवणासाठी गेला होता, त्यामुळे तातडीने रुग्णालयात नेण्याची कोणतीही सुविधा उपलब्ध नव्हती। अखेर रेल्वे प्रवासी आणि JRP कर्मचाऱ्यांनी हर्षला पोलीस जीपमधून वाशी येथील नवी मुंबई महानगरपालिका रुग्णालयात दाखल केले। मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले। याबाबत माहिती देताना वाशी JRPचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण उंद्रे यांनी सांगितले, मृत्यूचे कारण तीव्र हृदयविकाराचा झटका आहे। रुग्णवाहिकेचा चालक 24 तास उपलब्ध असणे अपेक्षित असते। कोणताही पर्याय न ठेवता रुग्णवाहिका सोडून जाणे हे गंभीर निष्काळजीपणाचे आहे। मृत तरुणाला पूर्वीपासून काही आरोग्यविषयक तक्रारी होत्या। सलग घडणाऱ्या अशा घटनांमुळे हार्बर रेल्वे, आरोग्य यंत्रणा आणि प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी प्रवासी व नागरिकांकडून होत आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी सीताराम कळंबे सह तृप्ती भोईर, वाशी, नवी मुंबई।